पार्लर तरी ओपन आहे का ते बघायला हवं. चला जाता जाता ते तरी एक काम होईल माझं. चला तिकडे जाते. वाटलंच होतं बंद असणार तर बंदच आहे. त्याच्यामुळे चला उगाच एक फेरी झाली. ओजसला शाळेत सोडून आली आणि त्याच्यानंतर खरं तर पार्लरला गेलेली, पण पार्लर बंद होतं आणि आता घरी आली. थोडंसं काम राहिलेलं, त्याच्यामुळे मग ते काम सगळं केलं. म्हणजे कपडे वगैरे सुकत घालायचे होते, सुकत वगैरे घातले, व्हिडिओ एडिट केला आणि त्यानंतर आता मी चालले ते म्हणजे ओजसला आणायला. 2 तासाची शाळा असते आणि 2 तास कसे जातात कळतच नाही. शाळा म्हणजे लांबही नाही आहे. आणि आता मी काय करते तर हे पहा, हा गजरा मला काल ह्याच्यामध्ये भेटला आहे. ओटी भरायला गेलेली देवीची तेव्हा, तर आत्ता लक्षात आलं. कारण कधी कधी असं होतं मार्गशीर्ष महिन्यातल्या वेण्या वगैरे म्हणजे असतात. आता ही ते वेणी पण भेटली आहे मला एक, हे बघा ही वेणी पण आहे, प्लॅस्टिकमध्ये आहे. तर ह्या अशा वेण्या असतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण ज्या देवीला घालतो त्या, आणि दुसऱ्या दिवशी वगैरे घालायलाच विसरते. आणि वेण्या फारशा मी नाही घालत, पण गजरे घालते. हे मी लक्षात ठेवलेलं की ह्या मला गजरा घालायचा आहे म्हणून. तर मग अशी जातानाच घालायचं होतं, पण खूप घाई झाली. आता अगदी विचार केला आत्ता तर घालायचं आहे म्हणून मग हा गजरा मी आता घालणार आहे. कशी दिसते मी नक्की सांगणार. चला आता ओजसला घेऊन येते आणि मग बघूयात. व्यवस्थित लावते मी. हिने सुद्धा भांडून माझ्याकडून थोडासा घेतलाय. इकडे बघ ओवी, ओवी इथे बघ, इथे बघ ना. आता केसच नाही येत का? इथे बघ, इथे बघ, इथे बघ, इथे बघ, हे बघ व्हिडिओ शूट चाललाय. घरी आल्या आल्या त्याचं काय चाललंय बघा. बंद कर फ्रीज, फ्रीज बंद कर पटकन. त्याचं दरवेळेस आहे की सारखा फ्रीज आल्या आल्या असं उघडणार आणि 5 मिनिटासाठी फ्रीज उघडाच ठेवतो. कितीही सांगा, रोज सांगितलं तरी तसंच. ओजस तुला काय शिकवलं बाळा? काय बोलतो? काय पण बोलतो. त्याला ओजसला हा ना. ओजस तुला स्टँडिंग लाईन शिकवली ना? स्टँडिंग लाईन आणि काय स्लीपिंग लाईन येते का तुला? नाही. कसं सांगते ना? येते. हा मग होमवर्क कधी करणार दिलेला? कधी? आता करायचा? आता तर तू बोलला मी खेळतो दीदी बरोबर. मग मी दीदी नाही खेळत. मग काय करतोस? बघतो. कुठे बघतो? का? मला खेळायचं नाही का? तुला खेळायचंय? ठीक आहे चल जेव आता पहिल्यांदा, मग आपण. अगं ती बुक स्कूल मधूनच दिली आहे त्याच्या. तो स्पून पण ठेव, धुवायला ठेव. दाखव. नाही तिथूनच दिले असतील कलर का, नंतर बॅगेत असतील. हा तुझे असतील. ही ओवीची बॅग आहे. कधीची बॅग आहे ही ओवी तुझी? ज्युनियर सिनियरला जेव्हा ती सेंट मेरी स्कूलला होती. अगं नाही, ही सिनियरला भेटलेली, ज्युनियरला रेडवाली होती. ओवी काय सांगते? दुसरीला नवीन घेतली ना ग, नवीन घेतली दुसरीला. ओवीला काय सांगायचं मी सांगते ना, मी सांगते. ते खूप कन्फ्युज होत. तिसरीला पण तू तीच वापरणार आहे. 2 इयर्स एक बॅग वापरायची. ॲक्च्युली काय झालं, ओवीला ज्युनियर KGला एक बॅग भेटलेली ज्यावेळेस ऑनलाईन स्कूल होतं आणि ती बॅग काही वापरलीच नाही. काय आणि त्यानंतर अशीच ऑनलाईन स्कूल गेली आणि ती गेली सिनियरला, आणि सिनियरला गेल्यावर ही पर्पलवाली बॅग भेटली. आणि मग ज्युनियर आता सिनियरला गेल्यावर हीच बॅग वापरायला लागणार होती, जे की जरी ती नवीनच बॅग होती ज्युनियरची तरीसुद्धा ती सिनियरला वापरू शकत नव्हतं. त्याच्यामुळे मग ती तशीच बॅग राहिली. मग ओवीने काय केलं, ही सिनियरला वापरली आणि पहिलीला गेल्यानंतर
ती बॅग वापरली, जी की नवीनच होती, जी ज्युनियरला भेटलेली ती वाली नवीन बॅग तिने सिनियरला वापरली आणि ही 2 वर्ष वापरली. आणि ट्युशनला पण जायची. ते बघा काय चाललंय. हा कारभार तर त्याचा चाललेलाच असतो. आणि त्याचा काय स्वभाव आहे की त्याच्यामधले सगळे पैसे घेऊन तो त्याच्या मनी बँकमध्ये टाकतो. म्हणजे कोणाचंही पॉकेट भेटू द्या, कोणाचंही पॉकेट, सगळे पैसे भेटलेले तो मनी बँकमध्ये टाकायला अगदी रेडीच असतो. तर मग हिने एकदा आणि हा आय डी बघितलं, हा आय डी आम्ही इतका शोधला. ॲक्च्युली एप्रिलमध्ये तिचं स्कूल चालू झालेलं आणि त्यांनी सांगितलेलं नवीन आय डी बनेपर्यंत, म्हणजे दुसरीचा आय डी बनेपर्यंत पहिलीचा आय डी घालून या. हां, आणि पहिलीचा आय डीच आमचा भेटत नव्हता, जे की ह्या जुन्या बॅगमध्ये राहिलेला. आम्ही शेवटी, आणि शाळेमध्ये जर आय डी नसेल तर रिमार्क भेटतो. आम्हाला रिमार्क भेटले शेवटी, पण आम्हाला आय डी काय भेटला नव्हता. मग नंतर जेव्हा दुसरीचा आय डी भेटला त्यावेळेस मग आम्हाला घालायला भेटला. तर अशा प्रकारे आम्ही 2-2 वर्ष एक बॅग तरी वापरतो. हो ना ओवी, 2 वर्ष एक बॅग तरी वापरायचीच. हो. त्यांना मला आठवलं की जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा मम्मी आम्हाला हेच सांगायची, अगदी बॅग फाटली तरी. तुषार अभिच्या बाबतीत कधीही असं व्हायचं नाही, कारण ते मुलं इतकी मस्तीखोर असतात. खरंच पहिल्यापासून ना मुलांचं अगदी पायरी वरचढच असते. त्यांना ना कपडे व्यवस्थित दरवर्षी बसायचे ना, बॅग्स किंवा बाकीच्या सगळ्या वस्तू. जे की मी बुक्स वगैरे दुसऱ्यांच्या वापरायचे, म्हणजे सेकंड हँड वगैरे. आमच्या शाळेत असायचे की नवीन कशाला घेताय, हे जरा गाईड्स, पुस्तकं वगैरे तर शाळेतून भेटायची, पण गाईड वगैरे असतात त्या सगळ्या, नवनीत वगैरे, हे सगळं मी बाजूच्या मुलांकडून घ्यायची, जी की त्यांनी वापरलेली असायची. त्यांनी पण, म्हणजे त्यांच्याकडे पण तिसऱ्यांदा आलेली असायची आणि ती व्यवस्थित अशी वापरून माझ्याकडे आलेली असायची, आणि मी पण व्यवस्थित वापरून तुषार अभिला दिली. तर ते कधीही वापरायचे नाही, त्यांना नवीनच हवं असायचं सगळ्यांनी. त्यावेळेस असं असायचं की त्यांच्या वेळेस नेमकं पोर्शन बदललेलं असायचं आणि माझ्या वेळेस म्हणजे कधीच पोर्शन बदललं नव्हतं, जे की पहिलेच आपण दुसऱ्यांचे वापरू शकतो. त्याच्यामुळे मम्मी पप्पांना जास्त खर्च नसायचा. पण ह्यांच्या वेळेस ह्यांना शूज घ्यायचं असतील तर गेल्या वर्षीचे शूज त्यांना ह्या वर्षी बसायचे. एक मिनिट मी बोलते, थांबा जरा. गेल्या वर्षीचे शूज ह्यांना कधी बसले नव्हते तुषार अभिला. त्याच्यानंतर गेल्या वर्षीच्या पॅन्टी असतात आदल्या वर्षीच्या, त्या पण त्यांना कधी बसायच्या नाहीत, कारण पॅन्टीचं माप त्यांचं चेंज झालेलं असायचं. ते अंगाने एकदम हेल्दी असल्यामुळे शर्ट पण बसायचं नाही त्यांचं. असं कधीच झालं नाही की ह्या वर्षीचे कपडे पुढच्या वर्षी, किंवा आणि बॅगेचं काय व्हायचं तर बॅगा ते असे वापरायचे, म्हणजे स्कूलमध्ये गेल्यानंतर असं फेकून देत, किंवा स्कूलमधून आल्यावर असे फेका. त्याच्यामुळे दरवर्षी त्यांना बॅग्स घ्यायला लागायचे. बॅग्स तरी निदान 1 वर्ष आड कधीतरी त्यांनी वापरले असतील, पण कपडे आणि पुस्तकं नेहमी नवीनच, म्हणजे प्रत्येक गोष्ट. आणि एका वर्षामध्ये त्याच्या चिंध्या झालेल्या असायच्या, इतका अभ्यास करायचे. कधीही पुस्तकं अशी, आणि माझी पुस्तकं इतकी व्यवस्थित असायची, काय म्हणजे व्यवस्थित अगदी. पप्पांना खूप छान वाटायचं माझ्याबद्दल, कारण माझी पुस्तकं वगैरे, वह्या वगैरे खूप छान, नीटनेटकेपणा वगैरे सगळा. तुषार अभिच्या बाबतीत कधीही असं झालं नव्हतं. आणि मी अभ्यास पण खूप वेळ करत राहायचे, खूप वेळ. असं नव्हतं की खूप हुशार होती, पण अभ्यास खूप वेळ करायचे, अगदी रात्रीची वगैरे जागून करायची. पण तुषार अभि कधीच असं रात्रीचा जागून किंवा असं कधीच सकाळी उठून कधीच अभ्यास करायचे नाही. आणि त्यांना, म्हणजे तुषारला तरी नॉर्मल मी अभ्यास करून त्याला माझ्या एवढेच मार्क्स असायचे. अभिचा काय विषय ना, अभिचं गणितच वेगळं होतं, पण तुषारला न अभ्यास करता माझ्या एवढे मार्क्स पडायचे. तो मला चिडवायचा की तू एवढी रात्रंदिवस अभ्यास करून तुझा काय फायदा नाही. आणि खरंच माझा काय असंच असायचं की काय माहिती, पण किती अभ्यास केला तरीही मला, म्हणजे मला जितके मार्क पडायचे तेवढेच मार्क्स त्याला पडायचे. तर आजचा दुसरा दिवस आहे. कालचा आणि आजचा व्लॉग मी एकत्र टाकणार आहे. तर आज सकाळी सगळी तयारी झाल्यानंतर पहिल्यांदा मार्केटला आली, कारण उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेचं सगळं सामान घ्यायचं होतं. पाऊस तर येतच होता, म्हणजे एकदा, म्हणजे 5-10 मिनटं
जोर जोराच्या रापा यायच्या आणि मग नंतर थांबायचा आणि असंच पाऊस म्हणजे झिरमिर झिरमिर तर कंटिन्यू चालूच होता. आणि त्यातच ही सगळ्या बायकांची इतकी घाई होती की उद्या वटपौर्णिमा आणि इथे सगळं सामान घ्यायचं होतं. चला मग आता मी मार्केटमध्ये आले आणि मी पण सगळं सामान घेऊन जाणार. मला द्या काकी. कशी करवंद द्या. जांभळं कशी हो? जांभळं कशी आहेत? सुट्टे द्यायच्या. मी देते तुम्हाला, मला द्या. कसा फणस? 80 रुपये किलो. आणि हा सोललेला सगळं हे मार्केटमधून सामान मी घरी ठेवून आली आणि नंतर पटकन आली ती म्हणजे इथे डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमामध्ये. तर इथे मी आलेली डोहाळ जेवणाचं अगदी फोटोशूट वगैरे हे सगळं चालू होतं. मी पटकन घरी गेले, सगळं ते बाजारातून सामान आणलेलं घरी ठेवलं. पाऊस सगळा होताच आणि अगदी मुहूर्त म्हणजे असतोच प्रत्येक गोष्टीचा आणि त्यांचं टायमिंग होतं 12 ते 2 होतं आणि मी अगदी 1 वाजता वगैरे तिथे पोहोचली आणि इथे सगळ्या बायका वगैरे आलेल्या साडी वगैरे नेसून अगदी मस्त तयार होऊन मीच नॉर्मल ड्रेसवर गेलेली. तिथे गेल्यावर खरंच मला कसं तरी वाटायला लागलं, पण मला असं वाटत होतं की जर समजा मुहूर्त निघून गेला आणि ते सगळा त्यांचा कार्यक्रम जर झाला तर मला शूट करायला भेटणार नाही. त्याच्यामुळे मग मी तशीच आली. हे आजी आजोबा आहेत बाळाचे आणि त्यांच्यासोबत सगळं फोटोशूट चालू होतं. म्हणजेच आजी आजोबा म्हणजे ह्या मुलाकडून आजी आजोबा आणि हे आहेत ते मुलीकडून आजी आजोबा आहेत. तर ह्या खूप खुश होते सगळेच आणि बाळ येणार आहे घरात वगैरे सगळं आनंदाचं वातावरण होतं. आणि खरंच मग नंतर पुन्हा इथे ते सगळं ह्याचं काय म्हणू शकतो ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे चालू झाला आणि मग ते इथे सगळं ओटी भरायला जे काही सामान वगैरे लागतं ते सगळे लावत होते. अगदी हे इथे 5 नारळ ठेवलेले दिसत आहेत, कलिंगड, डाळिंब, केळी, सफरचंद, सगळी फळं वगैरे सगळी मस्त मस्त. त्याचबरोबर इकडे स्वीटसुद्धा होते. उजव्या साईडला तुम्ही बघू शकता हे जिलेबी, त्यानंतर रसगुल्ले, गुलाबजामुन, अजून पेढे, बर्फी, हे सगळं अगदी तोंडाला पाणी सुटेल असे सगळे पदार्थ त्या टेबलवर सगळे ठेवत होते. आणि तुम्ही पाहत असाल डेकोरेशन वगैरे सुद्धा खूप छान झालेलं. आणि ही आहे आई आहेत त्या, तिच्या आई आहेत आणि पहिल्यांदा माहेरची ओटी भरायची असते त्याच्यामुळे काकींनी पहिल्यांदा माहेरची ओटी भरून घेतली. आणि ते पहिल्यांदा एक वेगळंच फील होतं ज्या वेळेस आपण म्हणजे पहिल्यांदा बाळ होणार असतं, डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस अगदी वेगळं फील होतं आणि खूप आनंदसुद्धा असतो. आणि आपण तर आनंदी असतोच, परंतु घरातले जास्त आनंदी असतात आणि ह्यांच्या घरातलं हे पहिलंच बाळ आहे आणि ते सगळेच खूप खुश आहेत की आपल्या घरात बाळ येणार आहे ते. आणि त्यानंतर मग ह्यांची ओटी भरून झाल्यानंतर म्हणजेच माहेरची ओटी भरून झाल्यानंतर सासरची ओटी भरणार होते. आणि बघा काकी सासरची ओटी भरायला आल्याच आहेत. ही त्याची मम्मी आहे. आणि मग त्या ओटी भरून झाल्यानंतर फोटोशूट वगैरे हे सगळं चालूच होतं. आणि बायका वगैरे सगळ्या आल्यामुळे इतकी म्हणजे किलबिल झालेली. आणि आपण जेव्हा घरामध्ये ह्या सगळे कार्यक्रम करतो त्यावेळेस असं होतं की म्हणजे जागा पुरेशी पडत नाही किंवा हे पावसाचं सगळं वातावरण आहे त्याच्यामुळे खूप अशी गिचमिड म्हणू शकतो किंवा काही सुचतच नव्हतं. आणि त्यातल्या त्यात त्या म्हणजे हे सगळे दागिने वगैरे हिने सगळे घातलेले, तिलाच काही सुचत नव्हतं कारण सगळे म्हणजे काय म्हणू शकतो खूपच गर्दी वगैरे झाली. आणि अगदी हॉलवर वगैरे असेल तर थोडं बरं वाटतं, पण घरात असल्यानंतर खूपच अगदी गडबड सगळी झाली. आणि ह्याच्यानंतर सगळ्या बायकांनी मग ओटी भरायला घेतली. आणि माझं तर असं झालेलं
की मी ओटी भरायला गेली आणि तोपर्यंत ओजस आला तिथे. आता त्याला थोडं क्रॉप केलं आहे आणि आडवा व्हिडिओ काढला आहे, पण असं झालं की ओजसला शी लागलेली आणि त्याने सगळ्या बायकांच्या समोरच त्याची पॅन्ट उतरवली आणि तो म्हणाला की आई मला शीला लागली, आता मी काय करू. आता खरं तर ही सांगण्याची गोष्ट नाही आहे, पण तिथे सगळ्या बायका मला म्हणायला लागल्या अगं तू पहिल्यांदा त्याला बाथरूममध्ये ने, ओटी भरायचं राहू दे. पण ही ओटी भरायला माझा नाही म्हटलं तरी मी अर्धा तास तिथे थांबलेली, तेव्हा माझा नंबर आलेला. तर मी म्हटलं नाही, मी पहिल्यांदा ओटी भरते आणि त्यानंतर मग मी ओजसला घेऊन जाते बाथरूममध्ये, तो काही असा करत नाही. अशी ही तरा झाली माझी. त्यानंतर मग आम्ही जेवलो वगैरे. जेवणाला पण मस्त बिर्याणी वगैरे हे सगळं होतं, व्हेज बिर्याणी. म्हणजे बॉय, पिंक म्हणजे गर्ल. बरोबर, ब्लू म्हणजे बॉय, पिंक म्हणजे गर्ल. ओके, म्हणजे आपण हे करायचं तिथे. ओके ओके. हे जा जा जा. हा काढा, एक मिनिट 2 मिनिटं मामाला बोलवायचे. ते त्याच्यातलं प्रॉप मधला हे काढा नको. मामा मामीचं काढा ना प्रॉप. अरे ते दिसत नाही ती. इकडे सांगू, इकडे बघ. व्हिडिओ चालू आहे. ट्रायंगल घेतलं. त्यानंतर इथे सगळे आता शोधत होते ते म्हणजे ते नेमिंगचं आता आलेलं आहे ते नवीन, ते फोटोशूटसाठी सगळे शोधत होते आणि प्रत्येकाला घेत होते. आणि त्यानंतर थोडंसं फोटोशूट झालं आणि असा आपला हा कार्यक्रम साजरा झाला. या साईडला जरा आवरा आवरा शोधतोय ते बघ. नाही भेटली कपाटातून काढलेली. असं आहे. तर आपण गेलेलो होतो ते म्हणजे डोहा जेवणाचा कार्यक्रम होता. अचानक तिकडे गेली. खरं तर सकाळी सकाळी ओवीला ओजसला शाळेत वगैरे सोडून अगदी हाय त्या अवतारामध्ये, म्हणजेच ॲक्च्युली तो काय म्हणतात त्याला, मुहूर्ताचा टायमिंग होता अगदी 12 ते 2 आणि तो संपेल म्हणून मी अगदी साडी वगैरे घालत बसली नाही. आणि पाऊस पण खूप येत होता. तशीच मी नॉर्मल ड्रेसवर गेली आणि खूप छान कार्यक्रम झाला तो. आणि आता तिथून आलो, थोडा वेळ आराम केला आणि आता बाहेर चालली आहे. ते म्हणजे आमच्या नवरीसाठी साड्या वगैरे हे सगळं थोडंसं शॉपिंग करायची आहे, तर आम्ही तिकडे जाणार आहोत. आणि मग तिथून आल्यानंतर आपली उद्याच्या वटपौर्णिमेची सुद्धा तयारी करायची आहे. तर चला आता साड्या वगैरे घेऊयात. मी तुमच्याशी शेअर करेन की कोणत्या साड्या घेतल्या ते. नवरी कोण आहे ते अजूनही शेअर नाही करणार आहे मी, पण तुम्हाला हे सांगू शकते की कोणत्या साड्या घेतल्या वगैरे. नॉर्मलच साड्या घ्यायच्यात, लग्नाच्या वगैरे साड्या घेऊन झालेल्या आहेत, रेग्युलर यूजसाठी वगैरे लागतातच साड्या, त्याच्यासाठी साड्या घ्यायच्यात. आणि टेलरकडे सुद्धा जायचं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर घरी येऊन मग चला. मला वाटतं 1 ते 1.5 तासांच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला 2 साड्या पसंत पडल्या आणि त्यानंतर आम्ही साड्या घेऊन टेलर काकींकडे गेलो. ह्या टेलर काकी आहेत, त्यांच्याकडे आम्ही खूप वर्षांपासून हे ब्लाऊज शिवतो आणि घरगुतीच आहेत पण खूप छान शिवतात. तर तिथे जाऊन त्या 2 साड्या दिल्या आणि त्यानंतर मी हे काय करते, तर हे मी उद्याच्या वटपौर्णिमेची तयारी करते, जे की मणी ओवायचे असतात, जे काय म्हणतात त्याला, हे आमच्याकडे नाही आहे खरं तर. आमच्याकडे फक्त आंबा घेऊन जायचं असतो. पण इकडे मुंबईला म्हणजे मुंबईला माझी मम्मी हे करते पहिल्यापासून, त्याच्यामुळे मग मम्मीसोबत मलाही म्हणजे, आणि प्रत्येक गोष्ट आपण जी गोष्ट करतो ते काही वाया जात नाही म्हणा. हे सगळं आपण आपल्या नवऱ्याच्या म्हणजे नवऱ्यासाठी करत असतो, उपवास करत असतो, किंवा हे जे ह्याच्या मागे ज्या प्रथा आहेत त्या कोणीतरी पाडलेल्या आहेत आणि त्या त्या ठिकाणाहून, म्हणजे आता जर आमच्या गावाला फक्त आंबा घेऊन जातात, कोकणी भागामध्ये वगैरे ह्या सगळ्या प्रथा आहेत की जे मणी म्हणा किंवा फणस हे सगळ्या गोष्टी घेऊन जातात. पण आम्ही मुंबईला पहिल्यापासून राहिलो आहे, त्याच्यामुळे ह्या प्रथा आम्हीसुद्धा फॉलो करतो. कारण आजूबाजूचे जे फॉलो करतात तेच आपण, म्हणजे त्याची सवय लागलेली असते किंवा काही म्हणा. तर तशाच प्रकारचं आमच्यासोबत काहीचं घडलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हीसुद्धा अशाच प्रकारे करतो. तर हे मी मणी असे ओवलेले आहेत. 7 तरी बनवायचे हे असे, म्हणजे हे निदान ह्या मापाचे की गळ्यात
घालता येतीलच. छोटे बनवले तरी चालतात. अगदी हे मंगळसूत्राला म्हणजे आपलं हे मंगळसूत्र असतं ना ह्याला बांधतात सगळ्याच बायका, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं. आमच्याकडे खरं तर हे करतच नाही, पण मी करते. कैची कुठे आहे? तू कैची आणलेलीस ना? तर हे मी मंगळसूत्राच्याच मापाचं करते, म्हणजे डायरेक्ट आपण मंगळसूत्राला बांधू शकतो असं. एक झालंय आत्ताशी. माऊलीच्या ह्याच्यामुळे ना माऊली मला इतका डिस्टर्ब करतोय की मला हे अर्धा तास तरी लागणार आहे बहुतेक. चला आता मी हे करून घेते, कारण माऊलीसोबत करणं म्हणजे त्याला थोडंसं तरी ओरडावं लागणार, नाहीतर तो अजिबात मला करू देणार नाही. तर खूप उशीर झालाय. हा ब्लॉग येईल. हा ब्लॉग आपला खूप मोठा झालाय. दिवस म्हणजे कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग. कालच्या ब्लॉगमध्ये इतकं काही नव्हतं, म्हणून मग मी आजच्या ब्लॉगला अटॅच केला. पण तो आजचा ब्लॉग आणि कालचा ब्लॉग खूपच मोठा झालाय. पण तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल ही आशा करते. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते आणि उद्याचा वटपौर्णिमेचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय बाय. श्री स्वामी.